नागरी समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिक आता आक्रमक झालेले आहेत। नाशिकच्या पंचवटी परिसरात खरं तर घरगुती वापराच्या गॅस कामासाठी खोदण्यात आलं होतं, मात्र या ठिकाणी खोदकाम झाल्यानंतर गॅसची जी लाईन टाकून झाली त्यानंतर या ठिकाणी पूर्ण चिखलाचं साम्राज्य आहे ते निर्माण झालेलं आहे। त्याचबरोबर यासारख्या असंख्य नागरी समस्यांमुळे नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये जर बघितलं तर नागरिक मोठ्या प्रमाणात आता आक्रमक झालेले आहेत। आक्रमक भूमिका अशी नागरिकांनी घेतलेली। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत। काका, काय सांगाल, आपल्याला कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरे जावं लागतं? महानगरपालिकेने जे महाराष्ट्र नॅचरल गॅस एजन्सीला ठेका दिलेला आहे त्या ठेकेदारांनी केलेले कामं एकदम निकृष्ट दर्जाचे आहेत। त्यांनी इथं जी माती वरती काढलेली होती तीच माती जशी तशी ठेवली, त्याच्यावरती रोलर फिरवला नाही त्यांनी। ह्या मातीमुळे इथं इतका चिखल होतोय, त्या चिखलामुळे बरेच लोक इथं स्लिप होऊन पडले गाडीवरून, काही जाणारे येणारे पायी चालणारे सुद्धा पडले। आणि ह्या अशा चिखलामुळे ना साथीचे रोग पसरत आहेत, कोणाला डेंग्यू होतो आहे, कोणाला टायफॉईड होतो आहे। याच्या पुढं आम्ही पूर्ण गॅस एजन्सीवाल्यांना इथं आम्ही काम करू देणार नाहीत, त्या कंपनीला, असं आम्ही ठणकावून सांगतोय तुम्हाला। नक्कीच आणखी काही नागरिक आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल, कुठल्या समस्यांना आपल्याला नेमकं सामोरे जावं लागतं? मी 4-5 वेळा फोन केला, नगरपालिकेला केला, नगरसेवकाला केला, परत नगरसेवक डायरेक्ट म्हणता आम्ही या वार्डात नाही, मग तुम्ही दुसऱ्याला। मी आमदाराला पण फोन केला, पण आमदारांनी पण काय उत्तर दिलं नाही, एकाने पण गाडी पाठवली नाही इथे। मग याच्यावर काय करायचं आम्ही नागरिकांनी? कारण की मी पोरींना शाळेत नेते, पडतो जडतो, 4-5 बाया पडल्या, त्याला काय करेल सरकार? नक्कीच आणखी काही नागरिक. मावशी, काय सांगाल? जसा रस्ता होता ना तसा रस्ता त्यांनी करून द्यावा, नाही तर याच्यानंतर आहे ना कोणतंही जर काम असलं तर आम्ही करू देणार नाही। नागरिक याची काळजी घ्यावं त्यांनी। नक्कीच आणखी काही नागरिक आपल्यासोबत. मावशी, काय सांगाल, कुठल्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं? माझं इथे दुकान आहे, दुकानात यायला गिराईक म्हणता की आम्ही पडतो, याच्यामुळे आमच्या दुकानावर सुद्धा परिणाम होऊ राहिला। याच्यापुढे कोणतंही काम असेल आम्ही करू देणार नाही, करू देणार नाही। नक्कीच आपण बघितलं नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत नागरिकांच्या। महापालिका प्रशासनाने या ठिकाणी जर लक्ष दिलं नाही तर यापुढे ठेकेदारांना आम्ही काम करू देणार नाही, असा देखील इशारा जो आहे तो या संतप्त झालेल्या नागरिकांनी या ठिकाणी दिलाय। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।